झपाटलेला पछाडलेला यांसारखे गाजलेले चित्रपट साकारणारे दिग्दर्शक, निर्माते आणि ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी काल जाहीररित्या आपल्या भाजप प्रेमाची कबुली दिली। कोठारे यांच्या या कबुलीनंतर विरोधकांचा मात्र थरथराट झाला। कोठारे यांच्या चित्रपटातील तात्या विंचू या पात्राचा उल्लेख करत राऊतांनी त्यांना मिश्किल टोला लगावला। तुमचे चित्रपट सर्व मराठी लोकांनी पाहिले अशी आठवणही राऊतांनी कोठारे यांना करून दिली। दुसरीकडे संजय राऊतांच्या टीकेचा मात्र भाजपच्या नवनाथ बन यांनी समाचार घेतला। राऊतांना मिरच्या लागतात असं म्हणत बन यांनी राऊतांवर टीका केली। दरम्यान काही वेळापूर्वीच ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांनी एबीपी माझाशी बोलताना यावर काय म्हटलं होतं आपण पाहूया। केलं आणि त्याच्यानंतर सध्या आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। बरोबर। काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्या प्रतिक्रियांवरती? हे माझं मत आहे आणि हे माझं प्रामाणिक आणि अगदी खरं मत आहे आणि मी माझं मत व्यक्त करू शकतो। मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे। मी म्हटलं ते मी मनापासून म्हटलेलं आहे। तेव्हा इथे पॉलिटिक्स आणण्याचा काही प्रश्नच येत नाहीये। मी एक नागरिक म्हणून हे वक्तव्य केलेलं आहे आणि संजय राऊतनी जे म्हटलं त्यांचं मत आहे। त्यांचं मत त्यांनी मांडलं, माझं मत मी मांडलं, संपला विषय। त्यांनी असं म्हटलंय की अर्थातच तुम्हाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच, पण त्यांनी असंही म्हटलं की तुमचे सिनेमे फक्त काही भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत, तर प्रत्येकाने तुमचे सिनेमे पाहिलेत। तुमच्या सिनेमांवरती प्रेम करणारे असंख्य चाहते आहेत जे भाजपचे मतदार नाही आहेत। अच्छा, पण हरकत नाही ना, पण माझं मत मी व्यक्त केलेलं आहे आणि माझ्या मतावरती मी ठाम आहे। त्याच्यामध्ये निर्विवाद आहे माझं मत आणि संजय राऊतांचा पण मी खूप आदर करतो, पण माझं मत आहे। बरं, धन्यवाद महेशजी, तुम्ही बोललात यासाठी। थँक्यू।